पुण्यातील वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीपात्रात 60,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश। सांगलीच्या चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर कायम ठेवलेला आहे। चांदोली धरण 86.40% भरलं। चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 6,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण हे 100% भरलंय। धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। सततच्या पावसामुळे अंजनी धरण नदीकडून रौद्र रूप धारण। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मोठा दिलासा। पावसामुळे धरणं आणि जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ। साताऱ्यातील कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून विसर्ग वाढवणार। कोयना नदीपात्रात 33,826 क्युसेक विसर्ग सुरू राहील। सध्या कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 30 दरवाजे पूर्णपणे उघडले। हतनूर धरणातून 1,70,000 क्युसेकनं तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मध्य प्रदेश आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी आणि पूर्णा नदीला पूर।